नमस्कार मंडळी, मी सुहास आणि तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला किचनमध्ये दिसतोय त्याचं कारण म्हणजे आज आपण माझ्या हातात दिसतोय पापडाचा गोळा. तर आज आपण पापड बनवणार आहोत. तर 3-4 गोळे आहेत, छोटे छोटे आहेत, 1 किलोचेच आहेत. आता हा पीठ मी हाताने मळणार आहे. तर तुम्ही बघाच कसं मळेल ते मी. तर हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे. हे आपली गावरान पद्धत. काय जण पाट्यावरती पीठ मळतात, ज्यांना असं जमत नाही त्यांनी खूप जोर लागतो पीठ मळताना. थोडंसं तेल घ्यायचं त्याने हाताला चिटकायला नको. तुला काय देऊ? हम्म. थोडंसं तेल घ्यायचं, मग हातावर चिटकत नाही. तर अशा प्रकारे पहिला पीठ आपला मळून झालेला आहे. आता आपण दुसरा घेऊया. ये, हा एक झालाय. आता आपण दुसरा घेऊ मळायला. हा पण तर आपल्या गोळगाव पीठ मळून झालंय. आता आपण याचे छोटे छोटे असे गुंठे बनवायचे. ते बनवत आहे तेव्हा. आणि बाहेर सुट्या आणि जितण्या पापड लागतात ना, सुरू दाखव. कुठं? हा हे बघा. तुला वाटलं काय तिथं आहे आम्ही हे बघा, मम्मी आणि जिथनं करतात पापड पापड दाखवा कसं करतात. तेव्हा आपल्या जिथल्या 2 जण आता पापड नाही बनणार माझा. ठेव सुकायला. हो, एक 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 ठेव. मस्त ऊन पडलंय. हो ना, ना सुजो, घाम बघ घाम बघ, घामाघूम झालाय सुजस ना सुजू. कमी होतील काय? पोलपाटल्या गंजूचा घेऊ काय मग कुणाचा घेऊ दुसरा घ्या चालतं. तू काम वाढव. ए ते बघ तू चिकवतोस काय. ते तू मोठी झाली तर मग बोचा दाखवून पळशील ना. असते हो. ही सर्व पाडणार आहे. हो, आणि पण पडणार आहे खाली. लाड बघू कशी लागते. पीठ किती लावलंयस तोंडाला? पीठ पापडाला किती पीठ लावतेस ग? तर पापड झाल्यानंतर आमच्याकडे परंपरा आहे सर्वांना थंडा पाजायची. फायनली आपले पापड झालेले आहेत. जास्त नाही, 1.5 तासच झाले. 1 किलोचेच होते. फर्स्ट टाइम अनुभव होता आमचा पापड बनवायचा, जो आम्ही केला. आणि नंतरला थोडं हळूहळू सर्वजण आले पापड लाटायला, आजूबाजूच्या बायका. तर झालं. तर आता हो, किती झालेत पापड मोजूया नंतरला थोड्या वेळाने. सो फ्रेंड, या बिया खायला. बघा, श्रुतीने उपवासासाठी बिया बनवा. आज उपवास आहे माझा. शिकायला पण पाहिजे. थांब देतो. हे घे, सोलून देऊ. हे घे. काय आता भरव पण खा ना ग. सोलून पण पाहिजे. बोल सोल तर बोलता हात खराब होतात. हा, माशा बघ केवळ हात लय माशा आहेत. मम्माला मम्माला देऊन ये, मम्माला देऊन ये जा. मम्मी तुला देतो दुसरा. मम्माला दे जा. जा दे, सोललंय मी. जा लवकर. पावसाच खायचं.
दिला तुला देऊ तुला पाहिजे तू या या लवकर. दादा तिकडं काय करताय आणि आमच्या पापड बघा एवढा. दिसणार ना हां चुकत उन्हाने लगेच चुकले जास्त टाइम नाही लागला. बघूया पापड किती सुकलेत. कडक उडाले. सुकलेत बऱ्यापैकी कडकच झालेत. पापड मस्त करकरीत सुकलेत हे बघा. तुम्हाला काय वाटतं किती असेल हे? असतील 100 असतील मोजून बघूया थोड्या वेळाने. फर्स्ट टाइम होता हा आमचा एक्सपिरियन्स पापडाचा. तर झालेत फायनली सक्सेस झालेत आणि टेस्टला पण एक नंबर आहेत. तर आता ठेवू डब्यामध्ये. तर मग संध्याकाळी तळून दाखवू. तळायचे भाजा एक नंबर. आम्ही भाजू पण आणि तळू पण कारण मला भाजलेले आवडतात आणि सुतीला तळलेले आवडतात. ती तजीत ना बघा खाटे खाली कुठे आहे? आणि मग आम्ही नवीन खाट बनवले कालच. खाट कोणाची येते तरी सांगा. हा ही खाट ना माझ्या आजोबांच्या टायमाची. आजोबा माझ्या आजोबांच्या काळातले. हे बघा लाकडाचे पण आहे मजबूत लोखंड आहे. आता हिला मस्त कलर वगैरे मारू. अम्मा बघ जिनू गेली तोपर्यंत तिला कळलं तुम्ही व्हिडिओ काढते. हा ते ना. बघ तिच्या पोटात बाळ आहे बेबी. आम्हा अरे 2 आहे का 1 आहे? नाही एकच एकच असणार. असतं. तिला शिशू आली शिशू आली गाय आहे ना. काय गोमूत्र चांगलं. बाय कर आता आम्हाला बाय कर. काय करायचं आता त्याला पाणी वाटायला लागेल आता. ते काय जातं मोरीत आपल्या मातीत. बाय बाय हम्मा बोल जेनू. नाही तिला नाही पाठवायची. चला तर ती कालपासून इथंच आहे. गुड इव्हिनिंग मित्रांनो. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. शंकर मंदिरात चाललोय असंच एक फटका मारायला फिरायला आणि शंकर भगवानचं दर्शन घ्यायला चाललंय. तर पाऊस पडायची सुरुवात झाली त्यामुळे दाखवतो तुम्हाला. हे बघा पाऊस पडायला सुरुवात झालाय. जिनू चल. जिनूची मजा चालू आहे. लवकर आहे हे लवकर आहे चल जाऊया आपण. जायचं हा विजायचं. कोण बघ लांब हो. चला चला पाऊस आलाय पाऊस येतोय पाऊस.
सोनू भिजली? हा कशी मजा गेली? मस्त पाऊस पडला ना. नाच नाचायचं ना. काय काय काम काम चूज करायचं. तर खूप छान असं दर्शन झालं आमचं. आता इकडनं जाऊ आम्ही सुतारवाडीला आणि मग तिथे नाश्ता करू. मग काय नाश्ता भेटतोय तो. आणि इकडे आमची भैरी भवानी, तिथं दर्शन घेतो आम्ही. इकडे आहे जंगलाच्या साईडला, तर पाय पडतो आता. तर मंडळी या चायनीज बेल खायला. आता चायनीज बेल खाऊ. या मग चायनीज बेल खायला. नाश्ता आजचा. आणि या नोटवरती आता मी व्हिडिओ इथंच एंड करतो. तर मला असेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम्.